जैन समाजाच्या आणखीन एका जागेवर आमदाराचा ताबा आहे। जैन बोर्डिंग हॉस्टेल नंतर आता आणखीन एक जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुरावे देत ठाकरेंच्या शिवसेनेने काही गंभीर आरोप केले। अहिल्यानगरमधील जागा संग्राम जगतापांनी बळकावली तर जागेवर कब्जा करत जगतापांनी एक कार्यालय सुरू केलं असा दावा करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे। पुन्हा एकदा जैन समाजाची जमीन हडपण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब ही समोर आलेली आहे। हे ठिकाण पुणे नाहीये तर अहिल्यानगर मधलं आहे आणि अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून ही जैन समाजाची जमीन हडप करत असल्याचा आरोप आहे। स्वतः आपल्यासोबत किरण काळे आहेत। ही अहिल्यानगर शहरातली जागा आहे आणि तब्बल 5000 स्क्वेअर फीटचा अत्यंत मोक्याच्या ठिकाणचा हा भूखंड आहे। याची कोट्यावधी रुपयांची किंमत आहे। जैन बांधवांची नगर शहरातली ही जी जागा आहे ती बळकावली त्यांनी त्या ठिकाणी आहे, हडप केली आहे। त्या ठिकाणी त्यांनी ताबा मारून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय थाटलंय। व्यवहार सुरू आहे, म्हणजे सध्या चोरी केली जाते, डाका घातला जातोय, दरोडा सुरू आहे। पुण्यामध्ये सेलडीड झाली होती ना, त्याची कागदोपत्री होतं तर इथं काय कागदोपत्री व्यवहार झालाय हे सुद्धा सगळं कागदोपत्री आहे। हे पहा, मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवतो ना, वस्तुस्थिती आहे सगळी। हे काही नुसते राजकीय आरोप नाही आहेत। हे पहा, ही काय आहे, जागा विक्रीची जाहीर नोटीस। हे जे कार्यालय संग्राम जगताप हा त्याचा हा प्रीमाइसेस आहे। या जागी जागा आहे 5000 स्क्वेअर फूट होय आणि याच्यामध्ये संग्राम जगतापांनी त्यांचं कार्यालय उभं केलं। एक्झॅक्टली हे सांगतोय, वस्तुस्थिती समोर आहे ना सगळी। बरं, या ठिकाणी तुम्ही बघा, त्यांनी इथं राजरोसपणे ऑफिस टाकलंय। इथं त्यांचा सगळा तो काही कार्यकर्त्यांचा दरबार जो आहे तो त्या ठिकाणी भरतो। ही जी काही ताबेमारी सुरू आहे ही ताबेमारी आम्ही खपवून घेणार नाही। ही जागा जी आहे ती 8 दिवसांच्या आत त्या ठिकाणी खाली करून पुन्हा एकदा जैन ट्रस्टला देण्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी आमदार जगतापांनी करावी। काय पत्रव्यवहार धर्मादाय आयुक्तांशी केलेला आहे का किंवा करणार आहात? निश्चितपणे काल पुण्यामध्ये जॉईंट चॅरिटी कमिशनर जे आहेत त्यांच्याकडे मी स्वतः तक्रार दाखल केली आहे। त्यात मी स्पष्टपणे त्या सगळ्या कागदोपत्री पुरावे जे आहेत ते सादर केलेत। तक्रार काल दाखल झाली आहे। त्यांच्याकडे माझी मागणी आहे की आपण त्या ठिकाणी हा जो काही विक्रीचा घाट घातला जातोय, प्रक्रिया सुरू आहे, ऑनगोईंग आहे, त्याला तात्काळ स्थगिती द्यावी। याच्यामध्ये प्रामुख्याने धर्मादाय आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर रवींद्र धंगेकर हे सुद्धा या लढाईमध्ये किती प्रभावशाली पद्धतीने उतरतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।